नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 23 जानेवारी 2025, जवळपास जानेवारी हा निम्म्याच्या पुढे गेलाय. तर बघा, आज 23 रात्र, 24 तारखेपासून ते साधारणपणे 5 ते 6 फेब्रुवारी पर्यंत कसं वातावरण असेल त्या संदर्भात आज हा व्हिडिओ देतो. आज मला दुपारपासून शेकडो कॉल आले की भाऊ, काही लोकांनी पाऊस सांगितलाय 27 तारखेला, तर त्या संदर्भात एक शॉर्ट अंदाज द्या. तर मित्रांनो बघा, ह्या दिवसामध्ये मी जे मागील 2-3 अपडेटेड व्हिडिओ टाकले त्यात स्पष्ट सांगितले की जानेवारी महिन्या 31 जानेवारी पर्यंत तरी पावसाची शक्यता ही नाहीये. परंतु बघा, जर बघितलं, जबरदस्त डब्ल्यूडी हे हिमालयावर येत आहे, पश्चिमी विक्षोभ, आणि खालच्या भागात या दिवसात काय होतं की साधारणपणे 30 अंश नॉर्थ आणि साधारण 30 अंश नॉर्थ ते 40 अंश नॉर्थ या शीतकटिबंधामध्ये काय होत असतं की सतत डब्ल्यूडी येत असतात, आणि त्याचा परिणाम काही रेमिनंट खालच्या बाजूला उतरल्यानंतर त्याचा पावसाची शक्यता असते. काही या भागातलं इथे कमी दाबाचे पट्टे जात असतात असे, तर त्याचा एक पट्टा हा 27 तारखेला थोडासा या भागात दिसतो. परंतु बघा मित्रांनो, असं असतं, आता काही लोकांनी थोडी घाई केली की असं विंडी नावाचं एक ऍप आहे, त्या ऍपवरती बघायचं आणि ते आज दुपारून ते थोडस काही या महाराष्ट्राच्या या भागात पाऊस दाखवतो, तर त्यांनी लगेच मेसेज टाकून दिला पाऊस येणार. आता कसं असतं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे वेगवेगळी पिकं आहेत, फळबागा आहे, तर त्याचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या पिकांवरती होत असतो. तर अशी घाई करण्यापेक्षा बघा कसं असतं, याच्यात तथ्य सांगतो मी तुम्हाला. जे सांगितलं, तर याच्यामध्ये पाऊस हा महाराष्ट्रात काही मोठ्या प्रमाणात दाखवत नाही. परंतु आपले जे काही पॅरामीटर्स असतात, 10 मॉडेल आहे, 4 ते 5 महत्वाचे मॉडेल, आणि सगळे मायक्रो स्केल मॉडेल जर पकडले तर 10 जे मॉडेल असतात, तर ते मॉडेल जेव्हा कमीत कमी 4 ते 5 मॉडेल जेव्हा पाऊस दाखवत असतील तर तेव्हा पाऊस येतो. आता ही जे थोडस ढवळा पट्टा महाराष्ट्राच्या भागावरती हा ग्रीन पट्टा दिसतो, ब्ल्यू पट्टा, तर ह्या पट्ट्यामुळे फक्त ECMWF नावाचं एक मॉडेल आहे युरोपचं, तर ते थोडंसं ढगाळ वातावरण दाखवतं. तर ते कुठे कुठे दाखवतं ते देखील आपण बघूया. परंतु पावसाची शक्यता मी सांगतो की उद्या 24 तारखेपासून 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30, जवळपास 31 जानेवारी पर्यंत कुठल्याही जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता ही दिसत नाही. इकडे विशेषतः उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या द्राक्षाची हार्वेस्टिंग मोठ्या प्रमाणात चालू आहे, आणि द्राक्षाचे रेट पण चांगले. द्राक्षाला पेपर लावावे लागतात, त्यानंतर बरेच मुद्दे असतात. छोटा जरी पाणी आला तरी ते शेतकऱ्यांना डबल कोदा होतो, काही ठिकाणी क्रॅकिंगची समस्या असते, अशा बऱ्याच गोष्टी असतात. परंतु शेतकरी वर्गाने घाबरून जाऊ नये, कारण फक्त एक मॉडेल पाऊस दाखवतं, ते कुठे दाखवतं, तर ते नाशिकचा त्याच्याशी संबंध नाहीये. एक तर ते देखील एकच दाखवतं 10 पैकी, आणि त्याचाही नाशिकशी संबंध नाही, त्यामुळे नाशिक जिल्ह्यात पाऊस नाहीये, घाबरू नका. दुसरं असं, कुठल्या कुठल्या जिल्ह्यात हे ढगाळ वातावरण होणार आहे, आणि ते 27 तारखेला थोडस पाऊस दाखवतं, ते स्क्रीनवर बघा तुम्ही. तर बघा, साताऱ्याच्या काही भागामध्ये जास्त ढगाळ वातावरण होईल. त्यानंतर सांगली, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, प्रवरा संगम या भागामध्ये, त्यानंतर पैठण, पाथर्डी, कन्नड, बारामती, पंढरपूर, शिरूर, करमाळा, दौंड ते बुऱ्हाणपूर पर्यंत, मध्य प्रदेशच्या बॉर्डर पर्यंत, मलकापूर, बुलढाणा, खामगाव, सिल्लोड, जालना, परतूर, राहुरी, चाळीसगाव, पाचोरा, असे जे काही महत्वाचे जे काही शहर आहे हे मी फोकस केले. तर याच्यामध्ये जास्त ढगाळ वातावरण असेल. इकडे उत्तर महाराष्ट्राच्या भागात अगदी नाशिक जिल्ह्याच्या बॉर्डरच्या पलीकडे, म्हणजे वैजापूर पासून पूर्वेकडे जास्त ढगाळ वातावरण असेल, तर त्याचा परिणाम हा नाशिक जिल्ह्यात सध्या द्राक्षाची हार्वेस्टिंग चालू आहे आपल्याकडे, आणि कुठल्याही स्वरूपात पाऊस नाहीये. तर हे जे मी शहरं सांगितली, या शहरामध्ये अति ढगाळ वातावरण असेल, लक्षात घ्या. त्यानंतर पावसाची शक्यता तिथेही अजून नाहीये. जेव्हा 4-5 मॉडेल दाखवतात की पाऊस येऊ शकतो, त्यावेळेस आम्ही सांगतो की पाऊस येऊ शकतो. परंतु जे काही महत्वाचे आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखे जे मॉडेल आहे ते आतापर्यंत पाऊस दाखवत नाही. म्हणून शेतकरी वर्गाने कुठल्याही जिल्ह्यातील, संपूर्ण राज्यामधील जे जिल्हे, त्यांनी घाबरून जाऊ नये. आता अॅनिमेशनच्या मदतीने आपण बघूया त्या ठिकाणी. तर बघा मित्रांनो, हिमालयावरती जबरदस्त डब्ल्यूडी आलाय, इतकं बर्फ पडते हिमालयावरती, तुम्ही बघू शकता. तर बघा मित्रांनो,
ह्या पद्धतीने मुवमेंट आहे. इथे 999 हेक्टोपास्कल हवेचा दाब, एक लो प्रेशर इंड्यूस सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी हिमालयन भागामध्ये हवेचे प्रेशर आहे. तर हा येतो कुठून नेमका बघा, इथे भूमध्य समुद्र आणि ह्या बाजूला जो काही अटलांटिक महासागराचा पूर्व बाजू आहे त्या ठिकाणी जबरदस्त पॉझिटिव्ह परिस्थिती असल्यामुळे त्या ठिकाणी बादल उठतात आणि काही मेडिटेरियन सीचे, कॅस्पियन सीचे काही बादल घेऊन ते भारताच्या भागात येत असतात. तुम्ही बघा जबरदस्त हिमालयाच्या भागामध्ये जम्मू काश्मीरकडे जबरदस्त त्या ठिकाणी बर्फबारी झाली आहे. मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर बघा आता अॅनिमेशनच्या याच्यात मॉडेल संपूर्ण भारतामध्ये हिमालयावर हा जो लाल कलर दिसतो जबरदस्त त्या ठिकाणी बर्फ. तर आजची रात्र नाशिक बघा असे अंशतः तुटक ढग आहे, परंतु ते पावसाचे नाहीये, त्यामुळे काळजी करण्यासारखं महाराष्ट्रात कुठेच वातावरण नाहीये. तर बघा हिमालयाच्या या भागामध्ये मायनस टेम्परेचर आहे आणि जबरदस्त बर्फ पडते, अतिशय जबरदस्त बर्फ पडते, परंतु ते ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्तापर्यंत येत नाही त्याचं रेमिनंट. इकडे बघा आता नेमकं हा भारताच्या ह्या बाजूला हे जे तुम्ही बघताय जबरदस्त बर्फ हे येतं कुठून नेमकं, तर साधारणपणे ह्या बाजूला बघा इराण, तेहरान आणि ह्या बाजूला तुम्ही युरोप खंडाकडे गेले आफ्रिका खंडाच्या वरती, तर ह्या ठिकाणी मेडिटेरियन सी हा भूमध्य समुद्र दिसतो आपल्याला. या भूमध्य समुद्रात काय होतं, ह्या ठिकाणी जबरदस्त बादल उठतात आणि ते ईस्ट डायरेक्शनला म्हणजे भारताकडे हिमालयाकडे जातात. तर त्याचं कारण असं की बघा हा अटलांटिक समुद्राचा पोर्शन आहे, तर ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह परिस्थिती असल्यामुळे या ठिकाणी जबरदस्त बादल उठतात लंडनच्या आसपास, बर्लिन लंडनचा हा जो भाग आहे आणि ते सरळ इकडे हिमालयावरच येतात. तर हा एक भाग असतो ह्या काळामध्ये आणि याचा परिणाम म्हणून तर आपल्याकडे पाऊस त्या ठिकाणी तो येत असतो. तर मित्रांनो बघा प्रत्येक वेळेस विदेशातली मॉडेल त्या ठिकाणी अॅक्युरेट प्रिडिक्शन देतात असं नाही, कारण त्या मॉडेलचे रडार्स या ठिकाणी नाहीये. तर आयएमडीच्या फॉरकास्टिंग मध्ये जर बघितलं तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पावसाची शक्यता दिसत नाहीये, फक्त ढगाळ वातावरण होणार. फक्त तुम्ही एखाद्या मॉडेलवर 10%, 20% जर पाऊस दिसत असेल किंवा काही मॉडेल 0.5 किंवा 1 मिलीमीटर पाऊस दाखवत जर असेल तर तो ECMWF त्या मॉडेलनी टेक ओव्हर केला असेल किंवा त्यांनी ते थर्ड पार्टी त्यांना राईट असतात त्या ऍपला त्या मॉडेलचे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठेतरी 1 mm पाऊस दाखवत असेल तर ECMWF त्याला टेक ओव्हर करत असेल म्हणून दिसतो. बाकी जर तुम्ही GFS, GEM, BOM, XSG वेगवेगळ्या मॉडेलमध्ये आज कुठलाही पाऊस दाखवत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाहीये. त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. मित्रांनो बघा हे जे पाऊस सांगतात तर एखाद्या मॉडेलने कुठेतरी पाऊस दाखवायला सांगितला की आपण लगेच पाऊस सांगायचं, हे चुकीचं होतं. त्यामुळे माझं तरी असं वैयक्तिक मत असतं की जेव्हा 4-4, 5-5 मॉडेल जेव्हा पाऊस दाखवतील तर तेव्हा पाऊस येण्याचे चान्सेस हे जास्त असतात. आता जे मी तुम्हाला स्क्रीनवर टाकलं होतं की असं एक पट्टा दिसतो, तर तुम्ही जर विंडी ऍपवर गेले आणि त्याच्यावरती बघितलं तर 27 तारखेला थोडाफार असं पट्टा दिसतो, त्याच्यावर पाऊस सांगणं हे अतिशय धोकादायक असतं आणि त्या लोकांचे अंदाज हे सर्रास चुकले, लक्षात घ्या. तसं नसतं. कसं असतं, पाऊस येणार पुढच्या 5 दिवसात आणि अॅनिमेशन तर दाखवतंय, तर तो कसा असतो त्या जागचा त्या ठिकाणाचा महाराष्ट्रावरील किती हेक्टोपास्कल हवेचा दाब आहे याच्यावरती ठरलं जातं. त्यानंतर त्या ठिकाणी वॉटर व्हेपर किती आहे, हवेचे डायरेक्शन कुठे आहे आणि त्याची जी काही सॅटेलाइट इमेजरी असतात ते सगळं बघितलं जातं आणि त्यानुसार त्या ठिकाणी अॅनिमेशन बनवतं मॉडेल आणि आपल्याला या ठिकाणी समजतं की या ठिकाणी 4-5 दिवसांत त्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. परंतु घाबरण्याची गरज नाही, अत्यल्प तो काहीतरी दिसतोय आणि त्याचा परिणाम हा नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे अजिबात नाहीये. झाला त्याचा परिणाम मी जे गावं सांगितले त्या ठिकाणीच ढगाळ वातावरण तयार होऊन टिपटिप पाऊस जर झाला तर होऊ शकतो. नाशिक जिल्ह्यात अन्यथा पावसाची शक्यता नाहीये. त्यामुळे द्राक्ष उत्पादक बंधूंनी त्या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही आणि कांदा उत्पादक बंधूंनी देखील चिंता करण्याची गरज नाहीये. तसं सिव्हिअर प्रॉब्लेम जर असेल तर मी लगेच व्हिडिओ बनवला असता, कारण सतत दिवसभर आपण जर वाटलं तसं दिवसातून 2-3 वेळेस मी साईट सर्च करत असतो किंवा मॉडेल सर्च करत असतो. काही बदल झाला तर या काळात आपण देत असतो. या काळामध्ये खालच्या भागातच सिस्टीम असतात आणि वरच्या भागात सिस्टीम असतात. हा जो मधला जो भाग आहे भारताचा पोर्शन हा नेहमी ड्रायच असतो. फक्त आपल्यावर ढगाळ वातावरण काय येतं तर एवढी जबरदस्त सिस्टीम आहे, जबरदस्त बर्फ पडतंय, त्याचे काही विखुरलेले ढग आपल्यापर्यंत येतात, काही खालच्या सिस्टमचे ढग वरती जातात, त्याच्यामुळे ढगाळ वातावरण आपल्याकडे तयार होतं. त्यामुळे कोणीही घाबरण्याची गरज नाहीये, पाऊस येणार नाहीये.
आणि व्यवस्थित आपले बागाचे सौदे करा, किंवा काही शंपल टाकले असेल त्यांनी व्यवस्थित न घाबरता सगळ्या गोष्टी करा. पावसाची शक्यता ही अजिबात नाहीये. धन्यवाद.